हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि ऋत्विक घालतोय सकाळ सकाळ झाडाला पाणी. आणि तेवढ्यातच ऋत्विकचा मामा पण आलेला आहे. त्याला चहा पाणी केलं आणि लगेचच लागले स्वयंपाकाला. एका साईडला डाळ भात लावलाय आणि इकडे चपाती बनवून घेते. म्हटलं चपाती बनवून ठेवली की मग डाळ तेव्हापर्यंत कुकर गार होईल, मग डाळीला तडका द्यावा आणि मग लगेचच लागले भजी बनवायला. आमच्या घरात सर्वांना बटाट्याचीच भजी जास्त आवडतात. मग भजी बनवून घेतली. बघा ना किती छान दिसते ही भजी. सगळी भजी बनवून घेतली आणि लगेचच बटाट्याची भाजी बनवायला घेतली. एकीकडे भाजी शिजते तोवर म्हटलं एकीकडे लगेच दूध तापवायला ठेवावं. तेवढ्यात आई म्हटलं की मला एक बाजरीची भाकरी बनव. मग त्यांच्यासाठी एक भाकरी बनवून घेतली. नंतर मग सगळ्यांची जेवणं झाली, थोडासा आराम झाला. मग मुलं मोबाईल मागायला लागली तर म्हटलं काहीतरी खेळा. पण मुलांशी थोडंसं खेळलं किंवा त्यांना थोडासा वेळ दिला ना तर मुलांचं मोबाईल बघण्याकडं थोडंसं दुर्लक्ष होतं. हा मला आलेला अनुभव आहे. त्यामुळे मी दररोज त्यांना थोडासा का होईना वेळ देत असते आणि आपलंही माइंड फ्रेश होतं आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. नाहीतर आजच्या या मोबाईलच्या युगात मुलं दिवस दिवस मोबाईल सोडत नाही. तहान भूक सगळं विसरतात. पण गावाकडे हे एक चांगलं आहे की एकमेकांच्या घरी जातात मुलं. त्यानंतर थोडंसं त्यांच्याशी खेळले आणि लगेचच त्यांना भुका लागल्या. सकाळचा सगळा स्वयंपाक संपला होता. मग म्हटलं चपाती बरीचशी शिल्लक होती. मग म्हटलं एक काहीतरी भाजी बनवावी. परंतु मग चपाती शिल्लक असल्यामुळे मला आजीची एक रेसिपी आठवली. माझी आजी बनवायची. चला तर मग दाखवते कोणती ती रेसिपी. सकाळची चपाती संध्याकाळी खाऊस्तोवर किंवा संध्याकाळची चपाती सकाळी खाऊस्तोवर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. मग काय करायचं, चपातीचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. खूप जास्त फाईन पावडर नाही करायची आणि खूप मोठं मोठं पण नाही ठेवायचं, असं मिडियम ठेवायचं. नंतर चपातीच्या अकॉर्डिंग जर कडक चपाती असेल तर जास्त पाणी लावायचं आणि नरम असेल तर नॉर्मल लावायचं आणि तेच ठेवायचं. नंतर 4 मिडियम कांदे घेतले, कापून घेतले आणि लगेचच कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं आणि शेंगदाणे तळून घेतले अगोदर. मग लगेचच त्याच कढईमध्ये कांदा परतून घेतला. गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर कांदा परतायला ठेवला. इकडे लगेचच वाटण घेतलं. खरं तर याला हिरव्या मिरच्या असल्या ना खूप टेस्टी लागतं, पण घरात शिल्लक नव्हत्या. मग कांद्यामध्ये लगेचच कढीपत्ता घातला. छान असं गोल्डन ब्राऊन होऊ दिलं. त्यात हळद घातली आणि इकडे आपण काढलेलं वाटण हे चपातीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेचच लाल झालेल्या कांद्यामध्ये हे चपातीचं मिश्रण टाकून घेतलं आणि छान असं परतवून घेतलं. थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर पण होऊ दिलं. खूप टेस्टी आणि छान लागते हे. आमच्या इकडे याला चपातीचे पोहे म्हणतात आणि खूप आवडीने खातात सगळे. याच्याबरोबर दही किंवा चिंचेची चटणी असेल तर एकच नंबर. तयार आहे आपले छान असे चपातीचे पोहे. सर्वांनी दह्यासोबत एन्जॉय केले. नंतर झाला आता गोठ्यातील कामाचा वेळ. मग तिकडे गेलो. काम करता करता असंच एक रील बनवली आणि ती आपल्या चॅनलवर शॉर्टमध्ये अपलोड झालेली आहे. खूप छान व्ह्यूज मिळाले त्या शॉर्टला पण आणि तुमचा खूप छान सपोर्ट आहे. असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या. बोला रामकृष्ण हरी.